नाही, मला असं वाटतं मग जर ईव्हीएम मशीनमध्ये काही गडबड असेल तर त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जाऊन देशातल्या सगळ्याच निवडणुका परत घ्याव्या म्हणून त्यांनी मागणी करावी. जिथं त्यांचा उमेदवार निवडून आलाय तिथं ईव्हीएम चांगलं, जिथं त्यांचा उमेदवार निवडून नाही आला तिथं ईव्हीएम वाईट. त्याच्यापेक्षा माझी त्यांना विनंती आहे की अशी जर शंका असेल तर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जाऊन सगळ्याच महाराष्ट्रातल्या निवडणुका त्यांनी परत घ्याव्यात, म्हणजे कळेल ईव्हीएम चांगलं होतं की नव्हतं. सर, त्यांचं म्हणणं आलंय की 40 जर का ईव्हीएम मशीन जर का नसतं, बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्या असत्या तर बीजेपीच्या किंवा महायुतीचे 40 देखील खासदार निवडून आले नसते, असं कोण म्हणालं? आदित्य ठाकरे. ज्यावेळी ईव्हीएम मशीन नको होती त्यावेळी त्याच्यावर उठाव झाला होता. आता उमेदवार निवडून आले तेव्हा त्याच दिवशी त्यांनी सांगितलं की ईव्हीएम मशीन चांगलं आहे. आता परत कशासाठी ईव्हीएम मशीन वाईट झालं हे मला माहिती नाही. कदाचित विधानसभेची निवडणुकीची चाहूल लागलेली आहे. विधानसभेला पूर्ण जागा ह्या महायुतीच्या निवडून येतील, मग ते खापर कोणावर फोडायचं तर ते ईव्हीएमवर फोडायचं. त्याची सुरुवात 3 महिने अगोदर सुरू झाली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.